आणि कुणाकडून इतक्या पण अपेक्षा ठेवू नये की दरवेळेस आपलाच अपमान झाल्यासारखं आपल्याला वाटेल. म्हणून कुठे माघार घेतली पाहिजे हे सुद्धा आपल्या लक्षात यायला हवं ना. उगाच नको त्या ठिकाणी दार ठोठावण्यात काही एक अर्थ उरत नाही. जिस दरवाजे पर ताला लगा हो उसे बार बार खटखटाया नहीं करते. आणि ही गोष्ट लक्षात ठेवायची, आपण कोणासाठी इतके पण महत्वाचे नसतो जितका आपण स्वतःसाठी विचार करत असतो. इथे प्रत्येक गोष्ट मनासारखी तर होणार नाही, म्हणून सुखापेक्षा समाधान शोधायला शिका. आयुष्यात खूप चुका केल्या असतील, पण अभिमान मात्र एकाच गोष्टीचा आहे की आजपर्यंत स्वतःच्या स्वार्थासाठी कधीच कोणाचा फायदा नाही घेतला. कारण स्वच्छ मनाने जगण्यातच खरी शांतता आणि समाधान असतं. माणुसकी जपली तरच आयुष्य खरंच सुंदर होतं. अरे भले आमच्या बापाने आमच्यासाठी ना बंगला कमवून ठेवला असेल, ना गाडी कमवून ठेवली असेल, ना प्रॉपर्टी कमवून ठेवली असेल, पण एक लाख मोलाची गोष्ट सांगू का, आमच्या बापाने आम्हाला कधी वाईट मार्गावरती जाऊ दिलं नाही. आमच्या बापाने आम्हाला चांगले संस्कार लावले ना, हे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. हार मानू नकोस, वेळ बदलत असते. मेहनत खरी असेल तर नशीबही वागते. आज शांतपणे चाल, नाव उद्या गाजेल. स्वतःवर विश्वास ठेव, यश नक्कीच मिळेल. फसवणाऱ्याला वाटतं की आपण चांगलं फसवतोय, विश्वासात घेऊन चांगलं गंडवतोय, पण त्याला एक गोष्ट माहित नसती की आपण चांगलं नातं संपवतोय आणि आपल्या आयुष्यातला विश्वासू माणूस गमवतोय. नातं हे झाडाच्या सावलीसारखं असतं. ज्या झाडाची सावली चांगली असते तिथंच माणूस विसावा घेतो. नात्याचंही असंच असतं. जिथं मान सन्मान आदर आणि माणुसकी असते तिथेच नातं टिकतं. सुविचारांना सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, फडजी यांना लाईक करा व शेअर करा. थँक्यू.